ओम गुरुब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. गोरक्षं जालंधरं सर्पराश्रम अडभंगम कानिकमचराध्या चौरिंगी रेवानक भर्तृसज्ञा गुरुनाथा सिद्धाय. अध्याय 27 आज पाहणार आहोत. या अध्यायामध्ये विक्रम राजाचा विवाह, भरतीचा विवाह व दर्शन. या अध्यायामध्ये शुभ विक्रम हा राजा अवंती नगरीत राज्य करीत होता. त्याला सुमेधावती नावाची एक कन्या होती. सुमेधावती अतिशय देखणी रूपान होती. एकदा ती आपल्या बापाच्या मांडीवर बसली होती. त्यावेळी तिचे लग्न करावे असा विचार त्या राजाच्या मनात आला. त्यानंतर त्याने हा गोष्ट प्रधानाजवळ सांगितली. म्हणाला, सुमहादिवती उपचार झालेले आहे, तेव्हा तिच्यासाठी उत्तम व तिच्या रूपाला साजेल असा वर शोधून काढा. त्यावर प्रधान म्हणाला, मला तुम्हाला अशी विनंती करायची आहे की आपण आता पुढे वृद्ध झालेला आहात, म्हणून त्यांना पुत्र होण्याची काही खात्री नाही. त्यासाठी कन्येसाठी मी जो वर पाहिला आहे त्याला आपण राज्यावर वसवावे, कन्या अर्पण करावी. जावई हा पुत्रवंतच असतो. त्याला गादीवर बसवल्यानंतर आपापच राज्यव्यवस्था चालू पद्धतीचा अनुसरून योग्य रीतीने चालेल. तुमची काळजी दूर होईल. राजाच्या मनात ही प्रधानाची युक्ती पटली. राजाने सुमंतेला प्रधानाच्या या म्हणण्याने रुकार दिला. तो त्याला म्हणाला, प्रधानजी, तुम्ही यावेळी मला योग्य असेच युक्ती सांगितली आहे. यासाठी असे करा की हत्तीच्या सोंडेत माळ द्या. ईश्वराच्या संकेताप्रमाणे हत्ती ज्याला माळ घालेल त्याला राज्यावर बसवून त्यांचे लग्न राज्यकन्येशी करून द्यावे. हाच विचार मला आलेला आहे. प्रधानानेही शुभ विक्रम राजाने सांगितली युक्ती पटली. नंतर प्रधानाने सुमुहूर्तावर राजांनी एक मोठा मांडव घातला. दरबार भरवला. गावात घोड्या तोरणी उभारून मोठ्या आनंदोत्सव चालू झाला. त्यानंतर हत्तीला सजवून त्याच्या सोंड्यात माळ देऊन त्याला सोडले. राजा, प्रधान व सर्व मंडळी यांच्या पाठोपाठ जात होती. सभा मंडळीतल्या सर्व मंडळीची अवलोक करून हत्ती तेथील किल्ल्याजवळ आला, उभा राहिला. किल्ल्यावर विक्रमासह 8 जण पहारेकरी होते. त्या सर्वांना राजाने खाली बोलावून घेतले. ते खाली आल्यावर हत्ती 8 जणांपैकी विक्रमाच्या गळ्यात आनंदाने माळ घातली. हत्तीने माळ घालताच वाद्य वाजू लागले. सर्वांना फार आनंद झाला. नंतर विक्रमाला मोठ्या सन्मानाने हत्तीवरून मिरवत व वाजत गाजत मोठ्या वैभवाने सभा मंडपात आणले. त्यावेळी हा कुंभार आहे असे म्हणून तो लोक म्हणू लागले. ही गोष्ट राजांनाही कानावर आली. नंतर त्याने प्रधानाला एका बाजूला घेऊन सांगितले, हा कुंभार आहे अशी चर्चा लोक करीत आहेत. ही गोष्ट जरी खरी असेल तरी याला मुलगी देणे योग्य होणार आहे. प्रधानाने राजाचे बोलणे ऐकून काळजात पडला. परंतु नंतर दुरोरोज पाहिल्यानंतर विक्रमाच्या एका साथीदाराला बोलावून आणले. त्याला एका बाजूला घेऊन त्यांच्यावर विक्रमाच्या जातीविषयी त्यांच्यावर चौकशी केली. त्यावर तो साथीदार म्हणाला, विक्रमाची नक्की जात कोणती आहे ते मला माहीत नाही, पण त्याला कुंभार म्हणतात. जर त्यांच्या जातीची लोकांकडे चौकशी केली तर त्याची नक्की जात समजेल. त्यानंतर या प्रधाने कर्मठ कुंभाराला बोलावून आणले. त्यालाही सर्व विचारले. तेव्हा त्या प्रधानाला सांगितले, मी तिला नगरीचा राजा सत्यवर्मा याची मुलगी सत्यवती हिचा तो मुलगा आहे. त्याचा पिता स्वर्गलोकी राहणारा गंधर्व सुलोचन आहे. कर्मठाने ही बोलणे ऐकून प्रधानाला खूप आनंद झाला. नंतर कर्मठाला बरोबर घेऊन राजाकडे आला. सर्व हकीकत कर्मठावर करून राजाची कानावर घातली. त्यावेळी राजालाही खूप समाधान वाटले. शेवटी स्वतः सत्यवर्मा राजाच घेऊन जाण्यासाठी प्रधानाने राजाला सुचवले. त्या गोष्टी राजाने संमती दिली. मग प्रधान राजज्ञेप्रमाणे सत्यवर्मा राजाला आणण्यासाठी कर्मठ कुंभाराकडे मिथिला नगरीत झाला. तेथे आल्यावर तो राजास भेटला. प्रधानाच्या सत्यवर्मा राजाने चांगला आदर तिथं सत्कार केला. नंतर कर्मठ कुंभाराने सत्यवर्मा राजाला अवंती नगरातील विक्रमाचे सर्व हकीकत सांगितले. सुलोचन गंधर्व स्वर्गाप्रती गेला आहे हेही सांगितले. नंतर तो राजा हेही म्हणाला की विक्रमाच्या जातीविषयी तेथील लोकांना संशय येत आहे, तरी तुम्ही तुमच्याबरोबर अवंती नगरात येऊन त्याची संयम वृत्ती नाहीशी करावी. कर्मठाचे हे बोलणे ऐकून घेतल्यानंतर सत्यवर्मा राजाला खूप आनंद झाला. नंतर तो अवंती नगरीत गेला. त्यांनीही त्यांची कन्या सत्यवतीची भेट घेतली. त्यानंतर मग सर्वांच्या संशय निरासन झाले. नंतर मग विक्रमाला राज्याभिषेक झाला. पुष्कळ दान धर्म केला गेला. याच याचिका संतुष्ट केले. त्यानंतर आपली कन्या सुमेधावती हिला विक्रम राजाला शुभ विक्रमा दिली. विक्रम सुमेधावती यांच्या विवाह समारंभात मोठ्या थाटात झाला. राजा सत्यवर्मानेही शेवटी आपले राज्य विक्रमाला अर्पण केले. दोन्ही राजा विक्रम झाल्यावर भर्तरी युवा राज झाला. दोघेही अगदी एक विचाराने राज्यकारभार पाहत होते. तेव्हा सुमेते प्रधानाने आपली मुलगी पिंगला हिचा भर्तरीला द्यावी असा विचार केला. ही गोष्ट विक्रमाच्या कानावर घातली. विक्रमाने लगेच प्रधानाच्या म्हणण्यावर ते होकार देऊन लग्न नक्की केले.
त्यावेळी प्रधानाला एका चरपाटाने भरतरीच्या जातीची चौकशी करावी असे सुचले. म्हणून प्रधानाने कर्मठ कुंभाराकडे भरतरीच्या जातीची चौकशी केली, पण कर्मठाने आपणास त्याची जात माहीत नाही असे सांगितले. नंतर प्रधानाने ही गोष्ट सत्यवतीला विचारले, त्यावर ती म्हणाले, हा माझ्या पोटचा मुलगा नाही. नंतर प्रधानाने विक्रमाकडे भरतरीची जातीची चौकशी केली, तेव्हा त्यानेही भरतरीची जात त्याला ठाऊक नाही असे सांगितले. मी त्याला आपला बंधू मानतो. प्रधाना तिघांच्याकडून भरतरीची जात कोणती ते कळले नाही, म्हणून त्याने प्रत्यक्ष भरतरीला त्याची जात विचारले. भरतरीने प्रधानांना आपले सर्व जन्मकथा सांगितली. त्यावर मग प्रधान त्याला म्हणाला, जर तो सूर्यापासून जन्मला आहे तर त्याला लग्नासाठी येथे बोलव. सूर्य तुमचा पिता आहे तेव्हा तो नक्कीच येईल. त्याचे बोलणे ऐकून प्रधानाला भरतरी म्हणाला, हे काही अवघड नाही. त्यावर भरतरी अंगणात येऊन वर तोंड करून त्याने सूर्याची प्रार्थना केली. म्हणाला, मी जर तुझा मुलगा असेल तर माझ्या विवाहासाठी ये. या सर्वांच्या मनात जो संशय आहे तो संशय निष्ठ करावा. आपल्या मुलाची प्रार्थना ऐकून सूर्य अवधी नगरातील मृत्यू लोकात आला. नंतर तो सुमत प्रधानांना भेटला. त्याला म्हणाला, तू मनात काही संशय न आणता तुझी कन्या भरतरीला दे. तुला वाटत असेल की नवऱ्या मुलाचा बाप लग्न समारंभात हजर असावा तर त्याविषयी तू अगदी निष्काळजी राहा. त्या प्रसंगी प्रत्यक्ष देव जय जयकार करून पुष्पवृष्टी करतील. राजा विक्रमाला पिता सुलोचन गंधर्व याला लग्न सोहळ्यास तेथे पाठवून देईल, परंतु मी जर लग्न कार्यास हजर राहिलो तर माझा ताप लोकांना सहाय्य होईल. एवढे ऐकल्यानंतर प्रधानाच्या मनातील संशय दूर झाला. त्याने लग्न समारंभाची सुरुवात केली. भरतरीच्या लग्नाच्या दिवशी श्रीमंत पूजनाच्या विक्रमाला पिता सुलोचन गंधर्व स्वर्गातून खाली आला होता. सत्यवती व विक्रमाला तो भेटला. विक्रम राजाने त्याच्या पायावर डोके ठेवले. नंतर विक्रमाने सुमंत प्रधाना बोलावून घेतले. सुलोचन भेट करून दिले. मग सुलोचन गंधर्व प्रधाना म्हणाला, तू भाग्यवान आहे. तो म्हणून साक्षात ध्रुमी नारायणचा अवतार असलेला भरतरी तुझा जावई झाला आहे. भरतरी हा प्रत्यक्ष मित्र वरुणचा सूर्याचा पुत्र आहे असे सांगून भरतरीच्या जन्माची सर्व कथा प्रधानांना सांगितली. मग प्रधानाने सुपूर्ण त्यांच्या पाया पडून आग्रहाने व मान सन्मानाने श्रीमंत पूजनासाठी मंडपात आणले. त्यावेळी सुलोचन गंधर्व मनुष्य रूपात होता. श्रीमंत पूजनानंतर वधूवरांना आशीर्वाद देताना स्वर्गातून देवाने पुष्टी केली. त्यावेळी लग्न मंडपात असणाऱ्या सर्व लोकांनी टाळ्या वाजून जयघोष केला. तो लग्न सोहळा 5 दिवसापर्यंत मोठ्या थाटात चालला होता. राजाने सर्वांना उत्तम वस्त्रे अलंकार दिले. वराडींना सर्वांची गौरवाने बोलवण केली. विवाह समारंभाच्या वेळी राजाने पुष्कळ धन देऊन गोरगरिबाचे संतुष्ट केले. विवाह समारंभाच्या गंधर्व सुलोचन गंधर्व सत्यवती व्याही व वहीन म्हणून मिरवत होते. लग्न सोहळ्यानंतर सुलोचन गंधर्व तेथे 1 महिनाभर राहिला. त्यानंतर त्याने सर्वांना भेटून त्याची अनुज्ञा घेऊन तो स्वर्गात आपल्या ठिकाणी गेला. पिंगलेशी भरतरीचे लग्न मोठ्या थाटाने झाले. नंतर काही दिवसांनी भरतरीने दुसऱ्या स्त्रिया केल्या. त्याला एकूण 1200 स्त्रिया होत्या. त्याची पटर आणि पिंगलाच होती. ते दोघे एकमेकाशी अति प्रेमाने राहत होते. ते दोघे एकमेकांना सोडून क्षणभराही राहत नसत. तो खूप विषयी होता म्हणून त्याला रात्रंदिवस स्त्रियाचे ध्यान असे. भरतरी राजा अशा तऱ्हेने सर्व हे सुखे इच्छित उपभोगत होता. असे बरेच वर्ष झाले. एके दिवशी शिकारीसाठी भरतरी अरण्यात जात होता. तेव्हा त्याला सूर्याने पाहिले. तो विचार करू लागला की माझ्या मुले 2 एका गावात अगस्त्य, दुसऱ्याचे नाव भरतरीनाथ. त्या दोघांपैकी एकाने तर ईश्वरप्राप्ती करून घेऊन आपले हित साधून घेतले, पण तो हा भरतरीनाथ मात्र कायमचा विषय सुखातच रंगलेला आहे व तो आपले कर्तव्य कर्म विसरून गेला आहे. व म्हणून यावर काहीतरी उपाय योजून आपले हित कसे साधे घेता येईल हे पाहिले पाहिजे. त्यानंतर भरतरीचे डोळे उघडून त्याने आपल्या हिताचे मार्ग अवलंबावा म्हणून सूर्य स्वतः भूतला लागला. त्याने दत्तात्राची भेट घेतली. दत्तात्रय सर्व हकीकत सांगितले व आपला हेतू सांगितला. तेव्हा दत्तात्रयाने सूर्याला सांगितले की तू भरतरीची काळजी करू नकोस व तू आता आपल्या ठिकाणी जा. मी भरतरीला अनाथपंथी म्हणून तिन्ही जगात त्याला प्रसिद्धी देईन. तुझा मुलगा भरतरी हा माझ्या आशीर्वादाने अमर होईल. त्याचे भविष्य पूर्वीच सांगितले गेले आहे. त्याप्रमाणे तो होईल या शंका नाही. पण आता तू मला 8 वर्ण करून दिलेत हेही चांगले झाले आहे. म्हणून तू आता तुझ्या मुलाची काळजी न करता स्वस्थ चित्ताने जा. यापुढे मला जे योग्य वाटेल तसे मी करेन. इतके सांगितल्यावर दत्तात्रयाने सूर्याची रवानगी केली व आपण मात्र भरतरीच्या मागे गुपचूप जाऊ लागलो. भरतरी जेव्हा अरण्यात शिकारीसाठी गेला होता तेव्हा त्याने आपल्याबरोबर भरपूर सैनिक घेतले होते. चैत्रातील प्रखर उन्हाचे दिवस होते. त्या दिवशी 3रा पार झाला तरी त्याला पाणी कोठेच मिळेना. पाण्याशिवाय सर्वांचे जीव ताणवलेले कासावीस होऊ लागले. त्या सर्वांनी पाण्याचा खूप शोध केला, पण तो पाण्याचा कोठेही तपासला गेला. सर्वजण पाण्याचा शोध करत व्याकुळतेने सर्वत्र पडून राहिले.
राजाच्या घशालाही कोरडं पडली होती. तोही पाणी पाणी करीत होता. त्याला बोलावायचे सुद्धा श्रम होत नव्हते. अशी वाईट व्यवस्था सर्वांची झाली होती. हा सर्व प्रकार पाहून दत्तात्रयाने एक मायावी सरोवर निर्माण केले. त्या सरोवराचे अवतीभोवती मोठे वृक्ष होते. त्या वृक्षावर फळे फुले बहरलेली होती. गार वारा सुटला होता. पक्षी किलबिल किलबिल करत होते. अशा सुंदर व रमणीय ठिकाणी दत्तात्रय आश्रम बांधून राहताना दिसत होते. पाण्याच्या शोधात फिरत असलेल्या भर्तरीला ते सरोवर दिसले. ते सरोवर पाहता तो एकटाच पाणी पिण्यासाठी सरोवराला काठावर आला. पाणी पिणार तितक्या दत्तात्रय वरून म्हणाले, थांब थांब, पाण्याला स्पर्शसुद्धा करू नको. तू कोण आहेस? तुझे नाव काय हे मला अगोदर सांग. राजाने दत्तात्रय स्वामींना पाहिले व आश्चर्यचकित झाला. त्याच्या मनात भीतीही उत्पन्न झाली. पण तो एकही शब्द न तोंडावाटे न करता अगदी गप्प राहून दत्तात्रयाकडे टकमक पाहत राहिला. त्यावर मग पुन्हा दत्तात्रयाने त्याला विचारले, तू कोण आहेस? तुझे आईबाप कोण आहेत? तुझा गुरु कोण आहे हे प्रथम मला सांग, नंतर पाणी पी. दत्तात्रयाचे हे भाषण ऐकून तो प्रथम त्यांच्या पाया पडला. त्याने आपली सर्व हकीकत दत्तात्रयाला सांगितली व तो म्हणाला, मी अद्यापर्यंत गुरु केला नाही. तेव्हा दत्तात्रयाने त्याला सांगितले, ज्या अर्थी तू अजूनपर्यंत गुरु केला नाही त्या अर्थी अद्याप तू अपवित्रच आहेस. म्हणून तुला कोणी गुरु मिळाला नाही. म्हणून तू या पाण्याला स्पर्शसुद्धा करू नकोस. जर स्पर्श केलास तर हे सर्व तळे आटेल, कोरडे पडे तळे कोरडे पडले तर मला राग येईल. माझ्या रागामध्ये तुझे मात्र निष्कारण भस्म होईल. भर्तरीचा अशा तऱ्हेने दत्तात्रयाने धिक्कार केला. तेव्हा भर्तरी दत्तात्रयाच्या पाया पडून प्रार्थना करू लागला व म्हणाला, महाराज, तहानलेला माझा जीव व्याकुळ होऊन तू जाण्याची वेळ आली आहे, तरी आपण मला अनुग्रह करून पाणी पाजावे. दत्तात्रय त्याला म्हणाले, माझा अनुग्रहास तू योग्य नाहीस. ब्रह्मदेवता व शंकर हे माझ्याकडून अनुग्रह मिळवण्यासाठी खेपा घालत आहेत. असे असताना माझ्याकडे तू अनुग्रह मागतोस, ही गोष्ट कशी घडेल? त्यावर मग भर्तरी दत्तात्रय म्हणाले, हे काहीही असू द्या, तुम्ही कृपावंत आहात. दया क्षमा तुमच्या अंगी आहे, तरी कृपा करून मला सांगा, पाणी पाजावे, माझ्या प्राण्याचे रक्षण करावे. त्यावर दत्तात्रयाने त्याला सांगितले की मी तुला अनुग्रह देईन, पण तू 12 वर्ष तपश्चर्या करून अनुग्रह घेण्यासाठी योग्य असा हो. दत्तात्रयाचे हे म्हणणे ऐकून राजा म्हणाला, आता तहानलेल्या माझे प्राण जाऊ पाहत आहे, मग पुढचे 12 वर्षाची काय खात्री? मग दत्तात्रय त्याला म्हणाले, तू मनाचा ठाम निश्चय करून संकल्प सोडला तर मी तुला पाणी पाजतो, पण तू अगदी विरक्त होऊन संसाराची किंवा कशाची आशा न धरता राहिला पाहिजे. जर हा सर्व गोष्टीप्रमाणे वागलास असणार तर तसे सांग. त्याचे सर्व भाषण ऐकून राजाची मती गुंग होऊन गेली. तो विचार करू लागला. शेवटी बराच विचार मनाशी करून तो दत्तात्रयच म्हणाला, मी आजपर्यंत प्रपंच मुक्त झालेला नाही. गया वर्जन केल्यानंतर मी पितृ ऋणातून मुक्त होईल. त्याचप्रमाणे पत्नीला पुत्र झाल्यानंतर त्याच्या ऋणातून मुक्त होईल. पुत्राचे लग्न करून दिल्यानंतर त्यांच्या ऋणातून मुक्त होईल. आजपर्यंत सर्वांच्या ऋणात मी आहे, तरी त्यातून मुक्त होण्यासाठी 12 वर्षाचा वेळ लागेल व तोपर्यंत प्रपंच करण्यास सवलत द्यावी. वरीप्रमाणे भर्तहरीने म्हटल्यावर त्या संमती दिली आणि पाणी पिण्यासाठी परवानगी दिली. अनुग्रह दिला. त्यांच्या डोक्यावर आपला वरदास ठेवून त्यांच्या कानात मंत्र सांगितला व नंतर आपण त्रय आहोत असं सांगून राजाला ओळख दिली. त्यानंतर दत्तात्रयाने मायावी सरोवर अदृश्य केले. स्वतः गुप्त झाले. पाण्याशिवाय इतका वेळ तडफडत करून, इतका कटाटोप करूनही सर्व काही निष्फळ झाले आहे असे वाटून ते दत्तात्रयाची प्रार्थना केली. नंतर मग दत्तात्रयाने पाणी आणून सर्वांना पाजले. कामधेनू करून अन्न उत्पन्न करविले. शेवटी राजा त्यांचे सर्व सैनिक जेवण करून पाणी पिऊन तृप्त झाल्यावर त्याने दर्शन घेतले. तो आपल्या नगरात परत आला. तेवढा दत्तात्रयाने भोगावती व कामधेनू यांना निरोप दिला व आपण स्वतःही निघून गेला. ओम गोरक्षम जळेंद्रम सर्पराश्रम अडभंगम कानीपमचिंद्राद्या चौरंगी रेवानक भत्री सद्यम सिद्धाय.